गुड आफ्टरनून. बघा आपण 9चा मॅथचा पार्ट फर्स्टचा सेकंड लेसन बघणार आहे. कोणता? पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईन्स मध्ये आपल्याला दोन प्रॅक्टिस सेट आहे. या दोन प्रॅक्टिस सेट मध्ये पहिल्या प्रॅक्टिस मध्ये साधारण एक 5 ते 6 एक्झाम्पल आहे. सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये 5 ते 6 एक्झाम्पल आहे आणि एक थिअरम आहे. एवढं सर्व म्हणजे आपलं पूर्ण काय असणार आहे? चॅप्टर असणार आहे. तर चॅप्टर सेकंड मध्ये एक थिअरम आहे महत्वाचा आणि दोन प्रॅक्टिस सेट आहेत ते आपल्याला बघायचे. पण हे प्रॅक्टिस सेट काही प्रॉपर्ट्यांवर डिपेंड आहेत. मग त्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत ते आपण बघणार आहे. पहिल्या सर आपण प्रॉपर्ट्या बघू. एकदा प्रॉपर्टी आपल्याला कळाल्या तर आपल्या प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 एकदम इझी वाटेल. पण त्यासाठी आपल्याला प्रॉपर्ट्या इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर्ट्यांची काय करा? प्रॅक्टिस करा. मी सांगितले तुम्हाला की ज्या प्रॉपर्ट्या दिलेल्या असेल ती प्रॉपर्टी एका वेळेस 3दा लिहायची. बघा सर्वात महत्वाचं पॅरलल लाईन म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊ. पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईन म्हणजे काय? दोन लाईनी ज्या एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाहीत अशा लाईनला आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन. फॉर एक्झाम्पल ही लाईन आहे एल आणि ही लाईन आहे एम. तर आपण ही कसं लिहू शकतो बरं? लाईन एल इज पॅरलल. हे पॅरललचं चिन्ह असतं. इज पॅरलल टू लाईन. कोणाला लाईन पॅरलल? ही एम ला. अलग लक्षात. हे दोन्ही काय असतात? एकमेकांना पॅरलल. याला आपण म्हणतो पॅरलल. किंवा मी जर अशा दोन डायग्राम काढले, ह्या दोन लाईन्स आहे, ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे का? आहे. मग याला काहीतरी आपण नाव दिलं सपोज ए आणि याला नाव काय दिलं आपण या लाईनला? बी. मग आपण काय म्हणू शकतो इथं? लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी. म्हणजे ही पॅरललचं साइन आहे. बरोबर ना? म्हणजे ह्या दोन लाईन किंवा ह्या दोन लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतील का? नाही. इंटरसेक्ट करत नसेल तर त्याला काय म्हणायचं? पॅरलल लाईन. मी थर्ड एक्झाम्पल घेतो. सपोज ही एक लाईन आहे. सपोज या लाईनला म्हटलं मी एम आणि ही एक लाईन आहे. ह्या लाईनला म्हटलं मी सपोज एन. ह्या दोन एकमेकांना पॅरलल आहे का? आहे का पॅरलल? नाही. का नाहीये? तर ह्या कुठेतरी ऍज जर आपण त्या वाढवल्या तर एकमेकांना कुठेतरी काय करणार आहे? इंटरसेक्ट. मग ज्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात म्हणजे छेदतात त्या कधीही पॅरलल नसतात. मग आपण इथं काय म्हणू शकतो? लाईन एम इज नॉट पॅरलल टू लाईन एन. मग हे एकमेकांना पॅरलल असणार आहे का? नाही. ह्या एकमेकांना पॅरलल आहे, ह्या एकमेकांना पॅरलल आहे. तर पॅरलल लाईन कळाली सरांना काय? सेकंड गोष्ट आपल्याला बघायची ती म्हणजे काय? ट्रान्सव्हर्सल लाईन. सेकंड काय बघायची? ट्रान्सव्हर्सल लाईन. सपोज या लाईनला जर मी अशी एखादी लाईन जर काढली तर बघा ही स्ट्रेट लाईन आहे आणि कोणाला इंटरसेक्ट करते बरं? दोन पॅरलल लाईनला. जर एखादी लाईन दोन पॅरलल लाईनला जर इंटरसेक्ट करत असेल तर त्या लाईनला आपण काय म्हणतो बरं? ट्रान्सव्हर्सल लाईन. काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्सल लाईन. अलग लक्षात. ही ट्रान्सव्हर्सल लाईन होणार आहे. किंवा इथं ए आणि बी ह्या दोन पॅरलल लाईन आहे. मी इथं जर एखादी अशी लाईन जर काढली ही होईल का रे ट्रान्सव्हर्सल लाईन? येस. कारण की ही एक लाईन जर दोन पॅरलल लाईनला जर छेदून जात असेल तर त्याला काय म्हणायचं? ट्रान्सव्हर्सल लाईन. लक्षात आलं का? इथं सपोज याला मी नाव काहीतरी दिले एक्स, याला नाव काहीतरी दिलं मी झेड. तर एक्स आणि झेड ह्या दोन काय असणार आहे? ट्रान्सव्हर्सल लाईन असणार. कळालं का दोन गोष्टी? आपण फक्त दोनच गोष्टी आता शिकलो. काय? पॅरलल लाईन कशा असतात आणि सेकंड काय? ट्रान्सव्हर्सल लाईन. जर पॅरलल लाईनला जर ह्या ट्रान्सव्हर्सल लाईन जात असेल, पॅरलल लाईन मधून ट्रान्सव्हर्सल लाईन जर जात असेल तर काही महत्वाचे अँगल्स तयार होतात. हे अँगल तयार होईल ना? हा अँगल झाला, हा अँगल झाला, हा अँगल झाला, हा अँगल झाला. हे काहीतरी अँगल्स तयार होणार आहे ना? मग ह्या अँगलच्या एकूण आपल्याला 7 प्रॉपर्ट्या बघायच्या. किती प्रॉपर्टी आहे? 7. त्या 7 एकदा प्रॉपर्टी आपल्याला कळाल्या तर आपल्या प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 एकदम इझी जाईल. मग आता नेमक्या त्या कोणत्या प्रॉपर्टी द्यात आपण बघणार आहोत. मग नेमकं आता कोणत्या प्रॉपर्टी द्या आपण बघूयात. सम प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. मग पॅरलल लाईनच्या काही महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत ज्यातली पहिली काय आपण बघूयात. फर्स्ट प्रॉपर्टी काय? पहिली प्रॉपर्टी आहे अँगल इन अ लिनियर पेअर. समजून घ्या काय? अँगल इन लिनियर पेअर. आता ही प्रॉपर्टी काय एकदा समजून घेऊ काय ते आपल्याला बघायचं आहे.
ज्यातली आपल्याला पहिली प्रॉपर्टी बघायची कोणती बरं, अँगल इन लिनियर पेअर. आता बघा काय लक्ष द्या. सपोज ही एक लाईन आहे, याला लाईन म्हटलं मी यम, ही एक दुसरी लाईन आहे, याला म्हटलं मी एन. ह्या पॅरलल लाईन असेल का रे? हो, ह्या पॅरलल लाईन आहे. आणि ह्या पॅरलल लाईनला मी आता काय केली, एक इंटरसेक्ट केली लाईन, आणि याला मी म्हटलं सोबत एल. लाईन कोणती ही? एल. मग एल ही काय असणार बरं? ट्रान्सव्हर्सल लाईन. ही इंटरसेक्ट करते ना, म्हणजे कोणती असणार आहे? ट्रान्सव्हर्सल लाईन. मग आता लक्ष द्या. मग अँगल इन लिनियर पेअर म्हणजे कोणत्या पेअर्स किंवा कोणते अँगल्स? जे दोन अँगल एका लाईन मुळे तयार होतात त्याला काय म्हणायचं? लिनियर अँगल. जे दोन अँगल एकाच लाईन मुळे तयार होतात त्याला काय म्हणायचं? लिनियर अँगल. फॉर एक्झाम्पल बघा, एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. सर्कल हा किती डिग्रीचा असतो रे? 360. आणि इथून जर मी लाईन केली तर हा किती डिग्री मध्ये आता? 180. म्हणजे लाईन ही किती डिग्रीची असते? 180. मग आता ही लिनियर पेअर सुद्धा किती डिग्रीची असते? नेहमी 180 डिग्रीची. किती डिग्रीची असते? 180. माझं समजून घ्या. सपोज मी हा एक अँगल घेतला, याला नाव दिलं सपोज ए. तर याला लिनियर अँगल कोणता असेल बरं? ही पुढची साईड. याला मी म्हटलं सपोज बी. मग हे झाले काय लिनियर? एका रेशिओ झाले ना. अर्धा चंद्र म्हणजे काय असणार आहे? लिनियर. अर्धा चंद्र म्हणजे काय? लिनियर. मग आपण म्हणू शकतो ना काय? अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू काय? 180 डिग्री. म्हणजे लिनियर अँगलची मेजरमेंट नेहमी किती असते रे? 180 डिग्री. देण्यात आलं का? नक्की? ओके. मला सांगा आता, इथं मी ए बी, इथं दिलं सपोज सी, इथं सपोज दिलं नाव डी, इथं दिलं मी डब्ल्यू, इथं दिलं एक्स, इथं दिलं वाय, आणि इथं दिलं मी सपोज झेड. तर मला आता सांगा, अँगल डी ला कोणता लिनियर पेअर असणार आहे? अँगल डी ला कोणते असेल? सी. अलग लक्षात. या दोघांची ऍडिशन किती असणार आहे मग अँगल डी अँगल सी इज इक्वल टू किती असणार आहे? 180 डिग्री. बरोबर का नाही रे बाबड्यांनो? मला सांगा, अँगल ए हा अजून कोणाला लिनियर पेअर मध्ये आहे बरं? ए हा बी ला पण आहे आणि ए हा सी ला पण. बघा ना, एका लाईनीमुळे तयार झाला ना. हा झाला का नाही झाला? म्हणजे याला लिनियर्स म्हणणार आहे. म्हणजे अँगल ए आणि अँगल कोणता? सी, हे सुद्धा किती असणार आहे? 180 डिग्री. लक्षात येईल? नेक्स्ट मी याचे पण एक्झाम्पल बघू आपण. मला सांगा, अँगल डब्ल्यू ला कोणता लिनियर अँगल असेल रे? एक्स असेल आणि झेड पण असू शकतो. म्हणजे अँगल एक्स पण असणार आहे आणि अँगल कोणता असणार आहे? झेड सुद्धा असणार आहे. बरोबर का नाही? यांची ऍडिशन नेहमी किती असते? 180 डिग्री. लक्षात येईल? बरं, अजून एक विचारतो. अँगल वाय ला लिनियर कोण असणार आहे? लिनियर पेअर झेड पण आहे आणि एक्स पण आहे. कोणता पण एक असू शकतो. म्हणजे अँगल झेड पण म्हणू शकतो. इज इक्वल काय राहील? 80 डिग्री. आणि अँगल कोणता राहील? झेड पण राहील. बरोबर का नाही? हे लिहिता येईल सर्वांना, ओळखता येईल. जे एका लाईनीमुळे दोन अँगल तयार झाले एकाच बाजूने, कोणत्या तरी एकाच बाजूने, त्याला काय म्हणायचं? लिनियर पेअर अँगल. लक्षात येईल का कन्सेप्ट? नक्की एकदम. काही डाऊट राहील का? मी तुम्हाला तोंडी विचारतो. कोणतं? वाय ला एक्स पण आहे नाही काय? वाय ला एक्स, डब्ल्यू ला वाय नाही, डब्ल्यू ला काय असणार आहे? झेड असेल किंवा एक्स असेल. ओके, सॉरी, काय असेल? डब्ल्यू ला काय असेल? झेड पण असेल किंवा डब्ल्यू ला कोण असणार आहे? एक्स पण असेल किंवा झेड पण असेल. अच्छा, एक्स डबल झाला म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण? झेड. दोन्ही पण असू शकतात. बरोबर ना? लक्षात येईल ना? मग मला एक सांगा बरं आता, अँगल झेड ला लिनियर कोणता असणार आहे? डब्ल्यू पण असेल किंवा वाय पण असेल, कोणता पण एक असेल. लक्षात येईल का? म्हणजे आपल्याला जर इथली मेजरमेंट दिले आणि इथलं काढायला लावलं असेल तर आपण कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो? लिनियर प्रॉपर्टी. आपल्याला इथलं मेजरमेंट दिले आणि इथलं काढायला लावलं तर कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो? लिनियर पेअर. लक्षात येईल? लिनियर पेअर. नक्की? काय डाऊट राहील? अजिबात नाही. सेकंड आपल्याला बघायचं कोणतं बरं? व्हर्टिकल अपोजिट अँगल. सेकंड कोणता आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल.
आता बघा एक लक्ष द्या, व्हर्टिकली अपोजिट अँगल काढून दिला मी लेक्चरच्या बाहेर, काय झालेलं असेल तर काढून दे. जर तंगडे वर केले तर मी तंगडे वर केला काही घालू शकतो याच्यात. इथं लक्ष दे, व्हर्टिकल अपोजिट अँगल काय. आता व्हर्टिकल अपोजिट अँगल साठी पुन्हा काय करायचं बरं, आपल्याला दोन पॅरलल लाईन्स काढायचे आणि एक काय इथं ट्रान्सव्हर्सल लाईन, काही ट्रान्सव्हर्सल. याला पुन्हा एम म्हटलं, याला एन म्हटलं, आणि ही लाईन कोणती सोबत ट्रान्सव्हर्सल एल आहे. आता व्हर्टिकल अपोजिट म्हणजे काय बघा, सपोज हा इथं ए अँगल आहे, कोणता आहे ए. ए च्या अपोजिट कोणता राहील रे, सपोज इथं मी बी होईल ना, अपोजिट होईल ना, यालाच आपण व्हर्टिकल अपोजिट म्हणतो. म्हणजे इथं आपण बरं, व्हर्टिकल अपोजिट अँगल नेहमी कशा असतात रे, सेम मेजरमेंटच्या असतात. म्हणजे काय, जर अँगल ए 120 असेल तर अँगल बी सुद्धा किती असणार आहे 120. चेंज होईल का, नाही, बिकॉज इथं ब्रॅकेट मध्ये दिले सेम, इथं ब्रॅकेट मध्ये लिहिलं 180, ऍडिशन किती इथं 180. समजा म्हणून ते तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये मी दिलंय. म्हणजे आपण म्हणू शकतो अँगल ए इज इक्वल टू अँगल काय होणार आहे बी. हे दोन अँगल काय इक्वल होणार आहे, बिकॉज ऑफ व्हर्टिकल अपोजिट अँगल. लक्षात दिलं बाबड्यांनो. इथं सी अँगल, इथं काय सपोज बी अँगल, होईल काही व्हर्टिकल अपोजिट, नक्की होणार. मग आपण अँगल सी इज इक्वल टू अँगल काय म्हणू शकतो बी. काय हे इक्वल आहे तर रिझन लिहायचं काय, व्हर्टिकली अपोजिट. मग हा जर 60 डिग्री असेल तर हा सुद्धा किती असेल 60 असणार. ओके, इथं पण तसंच होणार आहे. सपोज इथं घेतला मी एक्स, तर याच्या अपोजिटचा कोणता होणार आहे बरं, सपोज वाय. म्हणजे अँगल एक्स इज इक्वल टू अँगल कोणता होणार आहे वाय. इक्वल टू काय आहे, पुन्हा अँगल, आन्सर काय व्हर्टिकल अपोजिट अँगल. व्हर्टिकल अपोजिट अँगल नेहमी कशा असतात इक्वल. सपोज मी इथं काय म्हटलं पी आणि इथं काय म्हटलं सपोज मी क्यू, हे सुद्धा काय असतं एकमेकांना अपोजिट. अँगल पी इज इक्वल टू अँगल क्यू काय इक्वल आहे, व्हर्टिकल अपोजिट अँगल. लक्षात आली का थर्ड कन्सेप्ट, नक्की. आता आपल्याला बघायचे थर्ड वाले, कोणते बघायचे बरं, करस्पॉन्डिंग अँगल. कोणते बघायचे, करस्पॉन्डिंग अँगल. आता पुन्हा एक लक्ष द्या, पुन्हा मी दोन पॅरलल लाईन्स काढल्या, ही आहे एम एन आणि ही काय सपोज ट्रान्सव्हर्सल लाईन एल, ही काय ट्रान्सव्हर्सल लाईन. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय ते समजू. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे ती एकाच अँगलवर पाहिजे, म्हणजे काय एकाच ट्रान्सव्हर्सल लाईनवर पाहिजे आणि एकाच बाजूने पाहिजे आणि एकाच डायरेक्शनने पाहिजे. म्हणजे काय बघा, ही कोणत्या लाईनवर आहे बरं, सपोज ह्या लाईनवर आहे, याचं तोंड कुठे तिकडे आहे. मग असा तोंडवाला एखादा दिसतोय का इथं कुठं, इथं दिसतोय आहे का, यालाच म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल. मग याला मी नाव देतो वाटलं इथं ए आणि इथं काय देतो बी. मग देअरफॉर हा करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कशा असतात, मेजरमेंट सेमच. मेजरमेंट काय असते, सेमच असते. म्हणजे देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, इथं अँगल ए इज इक्वल टू अँगल किती होणार आहे बी होणार आहे. अलग लक्षात. नेक्स्ट मला सांगा, हा अँगल आहे सपोज इथं काहीतरी मी सी घेतला, तर याला करस्पॉन्डिंग कोणता होऊ शकतो इथला बी होईल ना. बघा ना, हा इथं जो अँगल दिसतोय ना, हा जो इथं अँगल दिसतोय का, हा सेम इथं दिसतोय का नाही दिसत आहे. मग असं जर दिसत असेल तर आपण त्याला काय म्हणणार करस्पॉन्डिंग. म्हणजे अँगल सी इज इक्वल टू अँगल काय होणार आहे डी, करस्पॉन्डिंग अँगल. अजून होईल का रे करस्पॉन्डिंग, होईल ना. बघा ना, हा एक अँगल, याला कोण करस्पॉन्डिंग होणार आहे इथला, सेम दिसतोय ना. याला काहीतरी मी एक्स नाव दिलं, याला काय दिलं मी झेड नाव. तर अँगल एक्स इज इक्वल टू अँगल काय होणार आहे, अँगल एक्स आणि अँगल काय होणार आहे वाय, हे एकमेकांना कसे असणार आहे करस्पॉन्डिंग असणार आहेत. अलग लक्षात. आणि उरलेला हा सुद्धा कसा असणार एकमेकांना करस्पॉन्डिंग असणार आहे. करस्पॉन्डिंगचा मिनिंग काय आला सरांना, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, नाही, कोणालाच काही डाऊट नाही. आता आपण पुढचे बघू काय. फोर्थ वाला आपल्याला घ्यायचा. फोर्थ वाला कोणता आहे बरं, आता फोर्थ वाला बघायचा आहे इंटेरियर अँगल. कोणता बघायचा आहे, इंटेरियर अँगल. इंटेरियरचा अर्थ असतो मधून, मधून मधून अँगल. ओके, मग आता काय बघा, पुन्हा इथं मी दोन काय काढल्या बरं, आता या पॅरलल लाईन्स काढल्या एम अँड एन. हे काय असणार आहे, त्याला ट्रान्सव्हर्सल लाईन काढली सोबत मी एल.
आता लक्ष द्या, इंटेरियर अँगल कशाला म्हणायचं? इंटेरियरचा अर्थ मधून, म्हणजे दोन्हींची पण जोडी कशी असली पाहिजे? मधून मधून असली पाहिजे. त्याच्या आधी सांगतो, इंटेरियर अँगलची ऍडिशन नेहमी किती असते? 180 डिग्री. जसे मी सांगतो ना तुम्हाला, सेम आहे सेम आहे, इथं काय असेल? ऍडिशन किती असेल? 180 डिग्री. मग आता इंटेरियर अँगल बघा, हा अँगल आहे, सपोज मी याला म्हटलं ए, तर याच्या इंटेरियर अँगल म्हणजे काय? त्याच बाजूने आणि मधूनच. कोणता आहे रे? ह्याच बाजूने आणि मधूनच. हा दिसतो ना आपल्याला, दिसला का रे? म्हणजे याला मी काय म्हणू शकतो? आता इथं बी, आपण म्हणू शकतो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू किती राहणार आहे? 180 डिग्री, बिकॉज ऑफ इंटेरियर अँगल. जनरली इंटेरियर अँगल एक ट्रान्सव्हर्सल लाईन असेल तर दोनच इंटेरियर अँगल तयार होतात, म्हणजे दोनच पेअर तयार होतात, एक ही आणि एक दुसरी ही. याला काय म्हणू शकतो आपण? सी, आणि याला काय म्हणू शकतो आपण? डी. बरोबर ना? म्हणजे अँगल सी आणि अँगल काय असणार इथं? डी, हे दोघं सुद्धा कसे असणार आहे? 180 डिग्री. ध्यान झालं ना? बघा ना, हा पण मधून आहे, हा पण मधूनच आहे. यालाच काय म्हणायचं? इंटेरियर अँगल. हे कळेल सरांना? आता आपल्याला कोणता अँगल बघायचा? फिफ्थ वाला. फिफ्थ वाला अँगल कोणतं सांगितलं बरं? एक्सटेरियर अँगल. हा इंटेरियर झाला. आता कोणता बघायचा? एक्सटेरियर अँगल. कोणता बघायचा? एक्सटेरियर अँगल. इंटेरियरचा अर्थ काय? मधून, आणि एक्सटेरियरचा अर्थ काय? बाहेरून. काय होणार आहे? बाहेरून. बघा, पुन्हा दोन लाईन मी काय केलं? पॅरलल काढल्या, आणि ही कोणती लाईन असणार? त्याला ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. मग आता बाहेरून त्याच बाजूने, बाजू काही चेंज करायची नाहीये, त्याच बाजूने पण बाहेरून पाहिजे. म्हणजे बघा, हा अँगल जर मी घेतला, इथला अँगल, हा अँगल काय? सपोज ए, तर याला बाहेरून कोणता असणार आहे? त्याच बाजूनी बी. अलग लक्षात? बघा, हा पण बाहेरून, हा पण बाहेरून. बाहेरून म्हणजेच काय? एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगलची सुद्धा ऍडिशन नेहमी किती असते? 180 डिग्री. किती असते? 180 डिग्री. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो? अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू काय राहणार आहे? 180 डिग्री. अजून राहील का रे एक्सटेरियर अँगल? राहील ना. कोणता राहील बरं? इथला सपोज सी आणि इथला काय राहील? सपोज डी. आहे ना, एक्सटेरियर सुद्धा. बघा ना, हा अँगल आणि हा अँगल सुद्धा काय रे? एक्सटेरियर आहे. म्हणून अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू किती येणार आहे? 180 डिग्री. लक्षात येईल का? हे दोनच असणार, एक इंटेरियर आणि एक कसा असणार आहे? एक्सटेरियर. आता आपल्याला 6 नंबरचा बघायचा आहे. तो बघायचा आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल. अल्टरनेट आहे आता, म्हणजे इंटरनल आहे पण कसा आहे? अल्टरनेट. म्हणजे हा ह्या बाजूने असेल तर तो त्या बाजूने अँगल बघायचा. अल्टरनेट झाला ना, मधूनच पण अल्टरनेट करायचं आहे. मग काय होईल बघा, डायग्राम काढतो मी पहिले. सपोज ह्या दोन लाईन एकमेकांना काय? पॅरलल आहेत. ह्या दोन लाईन एकमेकांना काय? पॅरलल आहेत. ही काय केली बरं? याला काय काढली मी? ट्रान्सव्हर्सल काढली. लक्षात? आता आपल्याला अल्टरनेट काढायचं. काय काढायचं आपल्याला? अल्टरनेट. माझा अल्टरनेट कशी येईल बघा, इंटेरियर का मधून. मग मला सांगा, याला ह्या ए ला इंटेरियर इकडून होईल का इकडून होईल रे? राईट साईडला. म्हणजे मधूनच पाहिजे, पण कसा पाहिजे? अल्टर करून पाहिजे. इकडून चाहायची काय पाहिजे आपल्याला? तिकडून. म्हणजे इथं बी. आणि इंटेरियर अल्टरनेट इंटेरियर अँगल नेहमी कशा असतात? सेम. काय असतं त्यांची मेजरमेंट? कशी असते? नेहमी सेम. फॉर एक्झाम्पल हा अँगल सेमच दिसतोय ना, म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. हे दोन अँगल का समान आहे? बिकॉज ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. लक्षात येईल? नेक्स्ट अजून कोणता राहू शकतो रे? हा राहील ना इथं सी, इथं काय राहू शकतो आपला? डी. ते पण इंटेरियर मधून आहे, अल्टरनेट पण आहे. हे दोघं सुद्धा इक्वल असणार बिकॉज ऑफ इंटेरियर, अल्टरनेट इंटेरियर अँगल. ही झाली 6 प्रॉपर्टी. आता कोणती बघायची आपल्याला? 7 काय बघायची बघा? मोबाईल घेऊन ये, मोबाईल घेऊन ये. हो. अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. आता कशी होईल याची डायग्राम हे बघू आपण. पुढे हे दोन लाईन काय काढल्या रे मी? पॅरलल. आणि ही लाईन काय? त्याच्यावरती ट्रान्सव्हर्सल आहेत.
ओके, आता अल्टरनेट आहे, बट कशा अल्टरनेट आहे? एक्सटेरियर अल्टरनेट आहे. मग बघा, ही बाहेरून आहे ना, याला मी म्हटलं सपोज ए, आणि याला बाहेरून अल्टरनेट कोणती राहणार आहे? ही बाजू, बरोबर का नाही? मग याला काय म्हणू शकतो आपण? बी. अल्टरनेट एक्सटेरियर अँगल सुद्धा नेहमी कशा असतात? सेम. इथे असतात सेम. लक्षात येईल? म्हणजे आपण काय म्हणू शकतो? अँगल ए इज इक्वल टू अँगल बी बिकॉज ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. ओके, अजून एक इथं म्हणू शकतो आपण, काय रे इथं सपोज इथं घेतलं मी काय? सी, त्याचा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल काय होणार आहे बरं? इथं डी होणार आहे, बरोबर का नाही? म्हणून आपण म्हणू शकतो काय? अँगल सी इज इक्वल टू अँगल काय होणार आहे? डी. हे इक्वल काय आहे? तर बिकॉज ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. कळाले सर्वांना? हे 7 ज्या प्रॉपर्ट्या आहेत, या 7 प्रॉपर्ट्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि हे प्रत्येक एक्झाम्पल किंवा प्रत्येक प्रॉपर्टी 3 वेळेस लिहायची आणि मला उद्या दाखवायची. लक्षात येईल सर्वांना? नक्की.